रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण चांगला फ्लॅट आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितला तर हा 5 पखडीला फ्लॅट आहे. म्हणजे आपण पाठीमागं बघा एक आरालिया नावाची बिल्डिंग दाखवली होती आर.टी. ऑफिसच्या बाजूलाच. खरं तर त्याच्याच अपोजिटला जर बघितलं तर मोदी हुंडई शोरूम आहे. त्या मोदी हुंडईच्या शोरूमच्या पाठीमागं एक खरं तर अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे, पण पोझिशनला खूप वेळ नाही आहे. पोझिशनचा अवधी जवळ आलेला आहे. जून जुलै खूप ऑगस्टपर्यंत पोझिशन मिळेल असा विचार करा. म्हणजे 2026 ऑगस्टला हा फ्लॅट तुम्हाला मिळून जाईल. इथेच ह्या 5 पकडी लोकेशनला एक साधारणतः 1100 कार्पेट असणारा 3 BHKचा फ्लॅट आहे. कार पार्किंगसोबत स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सगळं मिळून हा फ्लॅट असणार आहे. तुम्ही ज्यावेळेला हा फ्लॅट घेणार आहात त्यावेळेला डायरेक्ट बिल्डरकडनंच विकत घेणार आहात. पहिलेच मालक तुम्ही होणार आहात आणि अशाच ठिकाणी हा 3 BHKचा खरं फ्लॅट असणार आहे. फ्लॅटचा जर तुम्ही तुमच्या हॉलमधनं जर व्ह्यू बघितला तर बाकी एक नंबर व्ह्यू आहे. येऊरचा डोंगर पूर्णपणे दिसतो. भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन तुम्हाला आर.टी. ऑफिसचं ते पूर्णपणे तुमच्या घरामधनं दिसतंय. 3 हात नाका जर तुम्ही बघितला तर हाकेच्या अंतरावरती 3 हात नाका आहे. तर ह्याच पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट तुम्हाला मी दाखवण्याचा खरं आज प्रयत्न करतो आहे. जर तुम्ही हे घर बघितलं तर ग्राउंडला 2 माळ्यापर्यंत 2-3 माळ्यापर्यंत कमर्शियल आहे. त्याच्यानंतर मग ती वरती बिल्डिंग वाढते, मग ते 12 माळा शेवटचा आहे. बिल्डिंगमध्ये तुम्हाला 1-2 ऑप्शन आपल्याकडे आहेत. हायरला पण आहे, लोअरला पण असणार आहे. जर तुम्ही घर बघितलं तर घराच्या बाहेर ज्यावेळेला मी जाणार आहे त्यावेळेला खरं हे नॉर्थ फेसिंगचं मग उत्तर दिशेला घर आहे, आतमध्ये साऊथला आहे. जर तसं बघितलं तर ह्या साईडला तुम्ही हे स्टेअरकेस आहे, इकडं आलं तर एकच लिफ्ट आहे आणि पलीकडल्या साईडला 2 फ्लॅट, टोटल 3च फ्लॅट एका फ्लोअरवरती तुम्हाला मिळणार आहेत. आणि अशाच ठिकाणी हा 3 BHKचा 1100 कार्पेट असणारा फ्लॅट आहे. याला बघा तुम्ही एवढा मोठा पॅसेज आतमध्ये आल्यानंतर मिळतो. त्याच्यानंतर आपण इकडे गेल्यानंतर तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल मिळतो. जो हॉल बघितला तुम्ही तर ह्या साईडला तुम्हाला एक डायनिंगचा स्पेस मिळतो जो खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचा आहे. आणि नंतर हा तुमचा हॉल आहे. घरात तसं बघितलं तर उजेड वारं चांगल्या पद्धतीचं आहे. आणि नंतर हे तुमचं स्लायडिंग विंडो येतं. स्लायडिंग विंडोतनं जर पुढं बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीचा मोकळा ढाकळा आणि सुंदर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू बाकी नक्की मिळतो. त्याच्यानंतर जर तुम्ही हॉलच्या आपण पुढच्या साईडला आलो तर इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीचं एक किचन मिळणार आहे. जे किचन अशा पद्धतीचं मोठं आणि चांगलं नक्की असणार आहे. आणि इकडे जर आपण गेलो तर इकडे तुम्हाला ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे. जो तुमचा ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला इथे खरं तर वॉशिंग मशीन किंवा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वापरायला मिळतील किंवा ह्या सगळ्या पद्धतीचं होईल. जर तुम्ही समोर बघितलं तर मग मात्र हे जुनं ठाणं किंवा 3 हात नाका वगैरे तुम्हाला तुमच्या घरामधनं नेट अँड क्लीन बाकी किचनमधनं दिसत आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा किचन होता. ज्यावेळेला किचनच्या आपण पुढे जाणार आहोत त्यावेळेला ह्या साईडला एक बेडरूम असेल, ह्या साईडला 2 बेडरूम्स असतील. तर सर्वप्रथम आपण ह्या साईडला जाऊ. इथे जर तुम्ही आला तर इथे तुम्हाला चांगला मोठा कॉमन बेडरूम असणार आहे. ज्याची साईज जर तुम्ही बघितली तर चांगल्या पद्धतीची नक्की मोठी आणि प्रशस्त असणार आहे. आणि याच्यातनं पण जर तुम्ही बघितलं तर समोर बाकी तुम्हाला जे भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन आहे ते तुम्हाला सुव्यवस्थित चांगल्या पद्धतीचं दिसतं. येऊरचा डोंगर दिसतो, वागळे इस्टेट दिसतं. लोकेशनचा पैसा आहे. लोकेशनमुळे ह्या पद्धतीचे घरं तुम्हाला इकडे ह्या साईडला असणार आहे. आणि त्याच्यानंतर हा बेडरूम एवढा मोठा आहे. ह्या बेडरूमच्या नंतर आपण जर बाहेर आलो तर इमिडिएटली तुम्हाला इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला इकडं कॉमनचं असणार आहे. हेही मोठं आणि चांगल्या पद्धतशीरपणे असणार आहे. नंतर जर बाहेरनंतर तुम्हाला हा मोठा बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज पण चांगल्या पद्धतीची आहे. इकडनं बाकी तुम्हाला व्ह्यू बघितला तर मग मात्र तुम्हाला इकडनं इंटरनेटी मॉल, 3 हात नाका किंवा रहेजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीचे दिसतात. हवाचा फ्लो खूप घरामध्ये चांगल्या पद्धतीचा आहे. हवा चांगली ह्या घरामध्ये आहे खिडकी ओपन ठेवल्यानंतर. आणि इकडे जर आपण आलो तर अशा पद्धतीचा बेडरूम आहे. आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट अनयूज अनटच मिळणार आहे अशा पद्धतीचं. इकडे गेला तर इथं पण थोडासा स्पेस आहे, पण त्याला वापरात कसा आणायचा त्याला थोडं डोकं लावावं लागणार. नंतर हाही तुम्हाला वापरात येऊ शकतो. हे सगळं आपल्याला बसून मिळणार आहे, पण याला आपल्याला जुलै ऑगस्टपर्यंत वाट बघावी लागेल. जुलै ऑगस्टमध्ये मात्र हे सगळं कम्प्लिटली रेडी होईल. आतलं काम पूर्ण झालं आहे म्हणून हा फ्लॅट दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. बाहेरचं थोडं काम बाकी नक्की असणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की जर कोणी असे मंडळ आहेत की बाबा 1-2 महिन्याचा अवधी आपण ॲडजस्ट करू शकतो, त्यांच्यासाठी हा फ्लॅट उपलब्ध करून दिला पाहिजे. एखाद्याला टाईम मिळाला पाहिजे तर रेडी आहे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. मग तुमचं हे बेडरूम नाही आहे, पण हे बेडरूम तुम्ही वापरा किंवा तुम्हाला जर तुम्हाला असं वाटते
वॉकिंग वॉर्डरोब म्हणून खरं याचा बंदोबस्त आहे, पण तुम्हाला जर बेडरूम म्हणून वापरायचं तरी वापरू शकता. समोर बाकी तुम्हाला परत हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे, परत मेट्रो स्टेशन दिसतंय. तर हा एक बेडरूम टाईपच आहे, पण आता ह्याला सांगताना आता आपण सांगतोय वॉकिंग वॉर्डरोब. बाकी रूम मोठा आहे, कारण इकडे जर तुम्ही बघितलं तर वॉकिंग वॉर्डरोब तुमचं एवढं मोठं असू शकत नाही. असलं तर तुम्ही वापरा, काय प्रॉब्लेम नाही. मी इथे तुमचं वॉशरूम बाथरूम टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मोठं तुम्हाला इकडनं पण मिळणार आहे. मग आता याच्यात विशेष काय आहे, हा एक बेडरूम झाला. परत तुम्ही इकडे पण एक बेडरूम आहे, तर हा बेडरूम पण तुम्ही, हा पण बेडरूमच आहे. पलीकडे त्याने वॉकिंग वॉर्डरोब सांगितलं, पण हा बेडरूम म्हणून वापरा. आणि मग मात्र पुढे जर आलात तर इथे बघा तुम्हाला किती मोठी जागा. ह्या इकडनं तुम्ही बाल्कनी म्हणून याला वापरता. नक्की येईल, सध्या तर ग्रिल लावलं काम चाललं त्याच्यामुळे एवढी मोठी जागा तुम्हाला याच्यातनं मिळणार. तर अशा पद्धतीचं तसं बघितलं तर हे 4 BHK आहे, म्हणजे 4 बेडरूम आहेत. पण आता एकात कॉमन नसणार आहे ना, त्याच्यामुळं मग ते तिकडं वॉकिंग वॉर्डरोब आणि हाफ बेडरूम म्हणून असं सांगितलेलं आहे. तुम्हाला एकत्र सगळं करायचं, तुम्ही एकत्र करा, त्याचा पण काय प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीचा हा 1100 कार्पेटचा 3 BHKचा फ्लॅट आहे. राहिला प्रश्न ह्याची किंमत, तर ह्याची किंमत आपल्याला आत्ता सांगताना 2,94,00,000 रुपये, म्हणजे 2,94,00,000 रुपये निगोशिएबल सांगितलेली किंमत आहे. 2.94 CR इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, तो सगळा खर्च धरून 2,94,00,000 असणार आहेत. पण त्या 2,94,00,000 मध्ये आपलं पेमेंट कसं आहे, किती फास्ट आहे, किती काय सगळं आहे, त्या सगळ्यांचा विषय इथे येणार आहे. समजा तुम्हाला असं वाटतं की आता बुकिंग करून ठेवा, पैसे नंतर द्यावा, तुम्ही या, काही थोडेफार पैसे द्या, ऊसी आल्यावर बाकीचे पैसे द्यायचे, असं काय डोक्यात तुमच्या असलं तेही तुम्ही करू शकता. पण जर समजा ह्याच लोकेशनला घर पाहिजे तर हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे, म्हणून म्हटलं दाखवावं. बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण याची जुलै ऑगस्टला तुम्हाला घराचा ताबा मिळेल, कारण घरातलं काम सगळं कंप्लीट आहे. थोडं आता बाहेरचंच काम येतं, ते मला वाटत नाही. कामाचं स्पीड चांगल्या पद्धतीचं चाललेलं आहे, त्याच्यामुळे ते पण मिळू शकतं. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घरं रोज दाखवतो आपण, कारण की लोकांचं काहीतरी मनातलं काहीतरी येऊन दे, कुठंतरी काहीतरी होऊन दे, ह्याच अँगलनं दाखवण्याचं. किंवा नाही जरी माझ्याकडनं कोणी घेतलं तर ॲटलिस्ट त्यांना ठाण्यामध्ये कुठे काय रेट चालला आहे, पाचपखाडीला काय, ढोकळीला काय, कोलशेतला काय, घोडबंदरला काय, बाळकुमला काय, वसंत विहारला काय, वर्तकनगरला काय, अशा सगळ्यांची सांगड घालून कुठंतरी काहीतरी रोज करण्याचा कार्यक्रम नक्की आहे. आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ बघत राहा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि तुमच्या ह्या छोट्या माणसाला कुठंतरी थोडंसं चांगल्या जागेवरती घेऊन जा. हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.